तुम्ही बरेच महान तपस्वी बघितले असतील, ऋषीमुनी बघितले असतील, ऐकले असतील, परंतु आज मी तुम्हाला 8 ठिकाणी शरीर वाकडे असलेले अष्टावक्र नावाचे ऋषीमुनींबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. ऋषी अष्टावक्र यांनी मिथिला नरेश जनक याला संसाररूपी सागरातून कसे तरून जायचे असा उपदेश व मार्गदर्शन केले. तो ग्रंथ म्हणजे अष्टावक्र गीता होय. आता ऋषी अष्टावक्र यांची विस्तृत माहिती घेऊया. ऋषी अष्टावक्र हे हिंदू धर्मातील महान तात्विक ज्ञान असलेले एक ऋषी होती. यांच्या नावाची व्युत्पत्ती म्हणजे अष्ट म्हणजे 8 आणि वक्र म्हणजे वाकडा, अर्थात ज्याचे शरीर 8 ठिकाणी वाकडे झालेले आहे तो अष्टावक्र होय. अष्टावक्रचा जन्म ऋषी उद्दालक यांचा कहोड नावाचा प्रसिद्ध शिष्य होता. उद्दालक ऋषींची कन्या सुजाता हिचा कहोडशी विवाह झाला. सुजाता ही गर्भवती असताना एक दिवस कहोड हे वेदपाठ करत होते. तेव्हा सुजाताच्या गर्भातील पुत्र कहोड यांना म्हणाला, पिताश्री, तुम्ही जे हे रात्रभर वेदपाठ करत आहात ते ठीक नाही आहे. तेव्हा कहोड यांना खूप राग आला आणि त्यांनी त्या पुत्राला शाप दिला की तू गर्भात असतानाच असे वाकडे बोलतोस, म्हणून तू 8 ठिकाणी वाकडा होशील. म्हणून त्या पुत्राचे शरीर 8 ठिकाणी वाकडे झाले, म्हणून त्याला अष्टावक्र असे नाव मिळाले. आता बघूयात अष्टावक्र गीतेची उत्पत्ती. अष्टावक्र यांनी अष्टावक्र गीता म्हणजेच अष्टावक्र संहिता हा ग्रंथ लिहिला. मिथिला नरेश राजश्री जनक व अष्टावक्र यांच्यातील संवाद असे या गीतेचे स्वरूप आहे. वेदांत विषयीचा प्रकरण ग्रंथ म्हणून ही गीता प्रसिद्ध आहे. 20 अध्याय आणि 299 श्लोकांची ही गीता आहे. अद्वैत वेदांतावरील विवेक चूडामणी या ग्रंथात अनेक स्तोत्रे यामध्येही अष्टावक्र गीतेतील काही संकल्पनांचे स्पष्टीकरण आढळते. हा ग्रंथ म्हणजे भारतीय वेदांत व सनातन धर्माचे सारच आहे, नवनीत आहे. हा सर्वश्रेष्ठ ग्रंथाची अन्य ग्रंथाबरोबर तुलना करताच येत नाही. आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग, अनेक पद्धती आहेत. एक रस्ता ज्ञानाचा, एक कर्माचा, एक भक्तीचा, एक योगाचा, एक प्रार्थनेचा, एक ध्यानधारणेचा असे अनेक रस्ते आहेत. या सर्व पद्धतीमुळे मनुष्याला आत्मस्वरूपाचा बोध होतो. वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो, परंतु अष्टावक्र मात्र सरळ सरळ अज्ञानावर हल्ला चढवतात. अष्टावक्राच्या मतानुसार आत्मस्वरूपाचा व ज्ञानाचा बोध होण्यासाठी विधी, क्रिया, पूजा, प्रार्थना, ध्यान, कर्म, भक्ती, भजन, कीर्तन, हठयोग यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. हे सारेच दिशाभूल करणारे रस्ते आहेत. कोणतीही क्रिया अथवा कर्म अहंकारातून जन्माला येते व ते पुन्हा अहंकाराला खतपाणी घालते. यामुळे साहजिकच आत्मज्ञान प्राप्तीत अडथळा निर्माण होतो. उपासना पद्धती केवळ अवडंबर व देखावा आहे. यामुळे मनुष्य जणू महान धार्मिक झाल्याचा भास निर्माण होतो, पण ज्ञान मार्गातील कोणतीही उपलब्धी साध्य होत नाही. वास्तव व अंतिम स्वरूपाचे ज्ञानाचा बोध हीच उपलब्धी आहे. अंधकार स्वतंत्रपणे कुठेच अस्तित्वात नसतो. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. केवळ अंधार हटविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खता आहे. एक दिवा पेटवा, अंधार आपोआप नष्ट होतो. त्यासाठी दुसरा काही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे कर्मावर आधारित तत्वज्ञान या ग्रंथात वर्णन केलेले आहे. रामकृष्ण हरी.